सगळे ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत. तर काय निर्णय आता नव्यानं सुरू होणार आहेत, तर काय काय निर्णय ठरले त्यांच्यातले, कुठले निर्णय आहेत ते विचारूया. सगळ्यात मोठा निर्णय तुम्ही ह्यात सांगताय की 5,000च्या पुढं प्रवेश फी नाही, काय निर्णय तो कसा असेल ना? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं जी मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्व बैल मालकांच्या वतीनं घेण्यात आलेला निर्णय होता की 5 लाखापेक्षा जास्त कितीही, भले 1 करोड रुपयाचं तुम्ही बक्षीस ठेवा, पण प्रवेश फी ही 5,000 रुपयेच आकारली जाईल. त्याच्यापेक्षा जास्त कोणती 1 रुपया पण प्रवेश फी आकारली जाणार नाही. आणि 5 लाखापेक्षा जास्त तुम्ही गटाला 2 व्हीलर द्या किंवा गटाला प्रत्येक गटाला 2 2 व्हीलर द्या. तुमचा खर्च आयोजकांचा भले एका गटाला जरी 1 लाखाच्या पुढे येत असेल तरी 5,000च प्रवेश फी राहील. आणि जर ती प्रवेश फी जर कोणत्या नियमांचं उल्लंघन करत असेल तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आम्ही त्या मैदानावर बहिष्कार टाकणार. आणि जे बैल मालक तिथं जातील त्यांच्यावर जो काय अन्याय होईल त्याला सर्वस्वी जबाबदार ते राहतील. आणि त्या बैल मालकांच्यावर पण नंतर अखिल भारतीय बैलगाडी संघटना योग्य ती कारवाई करेल. आबा तुम्ही काय सांगाल, काय हा निर्णय म्हणजे खूप ऐतिहासिक आहे तसं म्हटलं तर? मे महिन्यामध्ये 18 तारखेला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा छकडीचा जो खेळ आहे तर त्याबद्दल संघटनेने एक मिटिंग ठेवली होती. त्याच्यामध्ये काही नियमावलीबद्दल चर्चा झाली. त्याच्यात असं ठरलं होतं की 1 रुपयापासून तर 5 लाखापर्यंत जे काय बक्षीस असेल त्या बक्षिसाच्या 1% प्रवेश फी 5 लाखापर्यंत घ्यायची. आणि 5 लाखापेक्षा कितीही बक्षीस असलं तर त्याच्यानंतर 5,000पेक्षा जास्त प्रवेश फी घ्यायची नाही असा निर्णय झाला होता. त्याच्यानंतर बरीचशी मैदानं झाली, मोठी मैदानं झाली, मोठी बक्षिसं होती, परंतु कुठंच 5,000 रुपयापेक्षा जास्त प्रवेश फी आकारली गेलेली नाही. आता अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे ज्याच्यावर बैलगाडी क्षेत्र अवलंबून आहे, म्हणजे सीमा रेषेवरचा निकाल. तर निकाल कसा असणार आहे आता, कारण त्याच्यावर खूप वादविवाद होतात. सीमा रेषा जो बैल क्रॉस करतोय कसा निकाल नक्की असणार इथून पुढे? आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे राज्याचे वरिष्ठ अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड, उदयदादा पाटील, आनंदाप्पा, धनाजी तात्या, सुभाष तात्या मांगडे, त्याचबरोबर आमचे युवकचे राहुल जगताप, प्रवीण दसवडकर, अमोल गायकवाड, गणेश पुजारी, वैभव पाटील, महेश आप्पा, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एक 15 दिवसापूर्वी एक नियमावली जाहीर केली होती. आणि त्या नियमावलीत असं सांगितलं होतं की निकाल हा पूर्णपणे पायावर असेल. म्हणजे बैलाच्या पायाचं आणि निकाल रेषेचं अंतर साधारणतः 1 फूट अंतर असतं. किती जरी वर पाय असेल तर 1 फुटापेक्षा जास्त पाय असू शकत नाही वरती. त्यामुळं निकाल देणं आपल्याला सोपं पडतं. त्यामुळं बैलाच्या शरीराचा कोणताही अवयव जरी निकाल रेषेच्या पुढे असला तरी निकाल हा पूर्णपणे पायावर दिला जाईल. लॉबी टचचा निकाल हा जर बैलाचा पाय किंवा छकडीचं चाक जर त्या तासात गेलं तर गाडी ही लॉबी दिली जाईल. तासाच्या वरून जरी गाडी पळाली तर ती गाडी लॉबी दिली जाणार नाही, पण तासात पाय किंवा छकडीचं चाक गेलं तर गाडी लॉबी दिली जाईल. बरं, आता दत्ताभाऊ अजून एक महत्त्वाचं म्हणजे बोलावं तुम्ही या विषयावर. काय होतं आहे, काय काय आयोजकांचे बक्षीस एकदम मोठे असणार, अजून स्वरूप त्याचं मोठं होईल, पण ते बैलगाडी जे मालक आहेत त्यांना भेटत नाही आहे. तर ह्याच्याविषयी काय संघटना ॲक्शन घेणार आहे काय, की कारण उद्या खूप मोठं बक्षीस दाखवलं जाईल, कारण दिलं जाईल की बैलगाड्या नाही जमल्या म्हणून आम्ही देऊ शकत नाही. तर ह्याच्यावर काय संघटना कारवाई वगैरे? संघटनेकडे जर तक्रार केली तर हे 100% त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं काम संघटना करेन. कारण ते पाठीमागचं बापकर मैदानाच्या वेळेस पण आम्ही संघटनेने त्या सर्वांना सांगितलं होतं की बाबा जर तुम्ही तुमच्या लेवलला बैलगाडीवाले ॲडजस्ट होत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बोला, थार कॅन्सल करायची का नाही करायची. त्याच्यात संघटना अजिबात बोलणार नाही. त्या पद्धतीने आम्ही तिथं त्यांना बोललो पण होतं. आणि त्यांनी अगोदर सेमीफायनलच्या अगोदर सांगितलं पण होतं की बाबा रे ही थार काय आम्ही देऊ शकत नाही, आमच्या का असा प्रॉब्लेम झालेला आहे. तरी पण आपले बैलगाडीवाले सगळे सेमीफायनलला पळाय गेले. मग त्यावेळेस त्यांना कळलं होतं तर त्यावेळेस त्यांनी थांबायला पाहिजे होतं की बाबा नाही आम्हाला थार नसेल तर आम्ही पळणार नाही, आम्हाला प्रवेश फी माघारी द्या, आम्ही निघून जातो. नंतर संघटनेच्या नावाने बोलवून काय करून फायदाच नाही. आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं एक जरी गाडावाला आमच्याकडे आला तक्रार घेऊन तर आम्ही 100% तुमच्यावरती गुन्हा दाखल करणार. बरं, आता ही तक्रार कधी करायची, म्हणजे काय काय वेळेस कसं होतं मैदान आहे त्याच्या मध्यात सांगितलं जातं की नाही आहे, तर तक्रार करायची कधी बैलगाड्या ज्या वेळेस तुम्हाला कळलं ना की बाबा या इथं असं बक्षिसात कपात करणार आहेत त्यावेळेसच तक्रार करायची आणि सगळ्यांनी मिळून त्या मैदानावरती बहिष्कार टाकायचा. आबा काय म्हणताय तुम्ही या मुद्द्यावर? बक्षीस कमी दिलं हे बैलगाडी मालकाला बक्षीस समारंभानंतरच समजणार.
त्या संबंधित तक्रार असेल तर समजा दुसऱ्या दिवशी त्या बैलगाडी मालकाने येऊन स्वतःसुद्धा हजर राहिलं पाहिजे. संघटना त्याच्या पाठीशी आता 2-3 तक्रारी दाखल केल्या, त्याच्यामध्ये तक्रारदार त्याच्या जोडीला संघटना असं प्रत्येक ठिकाणी 3 तक्रारी दाखल केलेल्या आहेत आम्ही. त्या स्वरूपाचंच एकदा बक्षीस वितरण झाल्यानंतर जर बक्षीस कमी दिलं असेल तर त्या संबंधित आपण खात्री करून घ्यायची आणि त्या संबंधित तक्रार देऊन टाकायची. बरं, असं नाही होणार की संघटना प्रत्येक मैदानात असूच शकेल. तर मला तुम्ही सांगा काय करायचं त्यावेळेस. तुम्ही नाही प्रत्येक मैदानात तुम्ही सर्व काही जण नसणार, प्रत्येकाचे व्याप वगैरे असतात, पण एखाद्या मैदानात कोण नसेल तुमच्यासारखे जबाबदार कोण, तर काय कसं करायचं. तालुका संघटनेला तिथं मेन आयोजक जो आहे त्या आयोजकाने त्या तालुका कमिटीवरती जे काही माणसं असतात ना त्यांना तिथं निरीक्षक म्हणून नेमायचं. ॲक्च्युली तालुका कमिटीमधल्याच माणसांची जबाबदारी आहे त्या तालुक्यामध्ये त्या मैदानाला शिस्त लावायची आणि संबंधित मैदान व्यवस्थित पार पाडायची. बैलगाडा मालकाला न्याय मिळाला पाहिजे आणि ते मैदानसुद्धा व्यवस्थित पार पडलं पाहिजे. ही तालुका कमिटीची जबाबदारी आहे. कारण स्थानिक लेवलला तालुक्यातले लोक एकमेकांना ओळखत असतात, कोण आयोजक कोण पंचक, हे सगळ्या गोष्टी बाहेरून जाणाऱ्या माणसाला नसतात. आम्ही तर असतो तिथं, आम्ही बऱ्याच वेळा असतो, 70%, 60%, 70% वेळा आम्ही असतो समजा वरिष्ठ. परंतु जर नसेल तर त्या तालुका कमिटीने ही जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. मध्ये नेमणुका झाल्या त्यावेळेस कुणाला घ्यायचं नाही कुणाला नाही घ्यायचं याच्यावरनं बऱ्याचशा लोकांनी वादिवाद करून स्वतःच्या नेमणुका करून घेतलेल्या आहेत. ती माणसं आज पुढेही कार्यरत दिसत नाहीत, याची मोठी खंत वाटते. बरं, अजून एक मुद्दा, ह्याच्यावर मैदानाचं यश अपयश अवलंबून असतं. मैदान कधी थांबवायचं, म्हणजे एका ठिकाणी हा मैदान चालू आहे, सूर्यप्रकाश असल्यानंतर चालू आहे, पण ज्यावेळेस सूर्यप्रकाश जातो त्यावेळेस मैदानं काय काय थांबली जात नाहीत. तर आता काय नियमावली काय असेल. आता नियमावलीत आपण असं सांगितलेलं आहे की कोणत्याही मैदानात लाईटचा वापर तुम्ही करायचा नाही, लाईट लावून रात्रीचं मैदान संपन्न करायचं नाही. जोपर्यंत आपल्या डोळ्यानं जो काय स्पष्टपणे दिसतोय, म्हणजे वरती उभे असणारे स्टेजवर उभे असणारे पंचमंडळींना खालची गाडी स्पष्टपणे दिसते किंवा आज तुम्ही यूट्यूबद्वारे बरेपैकी प्रेक्षक बघत असतील, जोपर्यंत पारदर्शक गाडी दिसते तोपर्यंतच म्हणजे मैदान संपन्न होईल. अंधार पडल्यानंतर जर गाडी दिसायचं कमी आलं तर तिथंच मैदान थांबवावं लागेल आणि संघटना प्रत्येक तालुका संघटना त्या गोष्टीत दक्षता घेते की मैदान थांबवते. बरं, मैदान थांबलं जाईल, पण थांबलंच नाही जात. आता तुम्ही बघितलं खूप वेळा, कारण कसं काय वेळेस होतं, काय स्थानिक दबाव बी असतो, काय गोष्टी राजकीय दबाव येऊ शकतो की मैदान घ्या, काय व्हायचे ती बघू आम्ही. मग त्यावेळेस संघटनेची भूमिका काय राहील, कारण ते खूप आयोजकाला प्रश्न पडले. राजकीय दबाव येऊ नये ना, अक्षरशः म्हणजे बिगर परमिशनचे सुद्धा मैदान घेण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून मागं. त्या संबंधित आम्ही कारवाई केलेली आहे, गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामुळे इथून पुढे सुद्धा असं कुठल्या परिस्थितीत दबाव जर यायला लागला, 1-2 पर्याय निघू शकते त्याला. मैदान कॅन्सल झाल्यानंतर एक समान प्रमाणात जर फायनलच फक्त राहणार असेल तर समान वाटून त्याला एक तो पर्याय असू शकतो किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो फेरा पाळवायचा. जे काय फेर राहिले असतील, समजा सेमीचे राहिले असतील किंवा फायनलचा राहिला असेल तो सकाळी पाळवायचा. त्याला आता ह्याच्यात त्रास सगळ्यांना होतो, हा त्रास होऊ नये म्हणून बैलगाडी मालकांनी स्वतःवरची शिस्त लावून घेणं, लवकर उजेडासकट मैदान कसं पार पडेल याची दक्षता आयोजकाबरोबर बैलगाडी मालकांनी बी घेणं गरजेचं आहे. बरं, जाता 2 बैलगाडी मालक आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध. राहुल भाऊ, मला सांगा जबाबदारी काय आहे. आता संघटनेचा नियम, तुम्ही संघटनेचे सदस्य आहे, पण काय बैलगाडी मालकावर जबाबदारी आली ते तुम्ही सांगा. आता बैलगाडी मालकांना महत्त्वाचा विषय म्हणजे सुट्टीचा विषय लय महत्त्वाचा आहे. सुट्टी लवकर झाली तर मैदान लवकर उरकन, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जबाबदारी एक म्हणजे प्रत्येक गाडा मालकांनी गाड्या लवकर झोपल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी वेळेत केल्या पाहिजेत, तर मैदान उरकू शकतं टायमिंग. पण आता काय जबाबदारी होणार, कारण हे पूर्ण नियमावली जाहीर करतात, सगळ्या गोष्टी आता चेंज होणार आहे, तर जबाबदारी काय येणार आहे बैलगाडी मालकांवर. जे संघटनेने जे नियम तयार केलेले आहेत ते सगळे गाडा मालकांनी पाळायचेच आणि पाळावेच लागतील. जे पाळणार नाही त्यांना कळणंच काय होतंय ते, पण सगळ्यांनी नियम पाळले तर सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पडतील. बरं, अजून एक गाडी मालक आहे, उदय दादा, तुम्ही सांगा. बैलगाडी मालक आहेत, बघतात तुम्हाला, आत्ता बघतात व्हिडिओच्या माध्यमातून, काय आता काय जबाबदारी आली ते सांगा. जबाबदारी आता जवळजवळ सर्वांच्यावरच आलेली आहे. प्रत्येकाने सगळे जे काही नियमावली दिलेली आहे त्या नियमावली सर्वांनी काटेकोरपणे पालन करायचे
त्याच्या कुणीही आता तुम्ही मगाशी सांगितलं की एखाद्या वरिष्ठ कोणीतरी अधिकाऱ्याने फोन करून सांगितले की काय नाही बाबा रात्री झाले मैदान घ्या, तरीसुद्धा त्याच्यावर आबांनी सांगितलं की कारवाई होणार का तर होणार. अशा प्रकारे कृत्य कुणी करू नये. सर्वांना कमिटी आहे ते सहकार्य करेल. सर्वांनी कमिटीलाही सहकार्य करणं फार महत्त्वाचं आहे. तरच हो गाडा पुढे चालणार आहे. तर संपूर्ण बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे त्यांना की सर्वांनी सगळ्या गोष्टी समजून घेऊन पुढे वाटचाल करावी. पूर्ण कमिटी आहे ही तुमच्यासाठीच आहे. कमिटी वैयक्तिक कुणाच्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे हे प्रथमतः त्यांनी समजून घ्यावं आणि आम्हाला कमिटीला त्यांनी सहकार्य करावं. अजून एक मुद्दा राहतोय शेपूट चावल्यानंतर, कारण मी हे काय विचारतोय याच्यावरूनच वाद होतात. तर काय म्हणजे शेपूट चावल्यानंतर कोणी निदर्शनास कसं आणून देतं? कारण काय वेळेस काय होतं, बाहेरचा कोण असतो तो म्हणतो बघा चावलंय का नाही, तर हे निदर्शनास आल्यानंतर कशा पद्धतीने शेपूट चावण्याचा मुद्दा वारंवार सगळ्याच प्रत्येक मैदानात सांगितला जातोय आणि त्याचं पालन ड्रायव्हर लोक आज करायला लागलेत, पण कुठंतरी 1-2% त्यात तफावत आपल्याला निर्माण होताना दिसते. तर मी सर्व बैलगाडी चालकांना एक विनंती करतो की शेपूट चावल्याचा निर्णय हा संघटनेचा नसून तो पेटा संघटनेनं जी आपल्याविषयी प्रतिक्रिया त्यांच्या मांडल्या होत्या आणि त्याविषयी शासनानं पशुसंवर्धन खात्याच्या अध्यक्षतेखाली हा नियम आपल्या नियमावलीत घालून दिलेला आहे की जर बैलाला हिंसकपणे जर क्रूरपणे तुम्ही कोणतीही वेदना किंवा शेपूट चावले, टोचा लावला, काठीने मारले, ह्या जर प्रकार आढळून आले तर तो शासकीय त्याच्यावर पिटिशन म्हणजे शासकीय 2017चा जे PCT ॲक्ट होता त्या अंडरमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल होणार. हा शासनाचा नियम आहे, हा संघटनेचा नियम नाही. आम्ही फक्त संघटना शासनाचा नियम फॉलो करा म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतोय. आणि इथून पुढं 100% तुम्हाला सांगतो, शेपूट चावलं किंवा बैलाला हिंसकपणे त्रास दिला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आणि तो जो काही निकाल येईल तोच पूर्णपणे शासनाचा असेल. आता जसं आपण काही संघटनेचे नियम होते त्यात संघटनेनं बसून थोडंफार मागे पुढे केलं, पण तिथंच शासन मागं पुढं करणार नाही, तुम्हाला दंडात्मकच कारवाई होणार तुमच्यावर. आणि दुसरी गोष्ट, शासनानं जो नियम घातला आहे त्याच्यावर कमीत कमी 1 वर्षाची सक्त मजुरी आणि 5 लाख रुपये दंड असा त्या गुन्ह्याला त्यांची शिक्षा आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावे. तिसरी गोष्ट, आज सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एक बैलगाडी आयोजकांना एक अधिकार दिला आहे की जर एखादा बैलगाडी मालक वेळेत गाडी आत आणत नसेल किंवा वारंवार सांगून गाडी उभी करत नसेल तर ती गाडी पूर्णपणे बाद करण्याचा अधिकार संयोजक कमिटीला राहील आणि त्याच्या विरुद्ध अखिल भारतीय बैलगाडी संघटना कोणतीही तुम्हाला सहकार्य करणार नाही. जो नियम आहे तो नियम सगळ्यांसाठी. बरं, गाड्या काय वेळेस समान उतरतात निकालाला, ही मुद्दा वारंवार येतात. आबा समान गाड्या आल्या वादावाद होतात, काय करायचं होतं, मग काय निर्णय घेतलाय समान गाड्या आल्या तर? समान गाड्यांच्या विषयामध्ये आता बऱ्यापैकी कॅमेऱ्याची शूटिंग असल्यामुळं निर्णय क्लिअर होतो. समजा फुटभराचा निर्णय कधी एकदीच एकदम बरोबरीत जरी निकाल झाला तर तो संपूर्णतः यात्रा कमिटीने तो निर्णय घ्यायचा की त्या गाड्या डबल पळवायच्या का त्या दोन्ही गाड्यांना निकाल देऊन पुढं सेमीमध्ये चाल द्यायची. आणि सेमीमध्ये जर डबल निकाल झाला तर त्या स्वरूपात आता आपण बऱ्याच मैदानात बघतो की चिठ्ठीच्या स्वरूपात जो काही निर्णय होतो आहे ते बैलगाडी मालकांनी मान्य करायला शिकलं पाहिजे. कारण पुढं परत संयोजकांना चाकुरीच्या अडचणी असतात आणि दोन्हीपैकी एक गाडी पळवणं किंवा दोन्ही गाड्यांमधून एक बैल पळवणे. म्हणजे सेमीत जर डबल निकाल झाला तर शक्यतो डबल पळवणं टाळावं असं मला वाटतं. कारण बैलाला 4-4 वेळा पळायचं पण ती पण एक सरकारी नियम मोडल्यासारखं होईल आपल्याला. तर कारण तुम्ही सरकारी नियमावली वाचली का नाही लोकांनी मला माहिती नाही, पण नेटवरती तुम्हाला उपलब्ध आहे. शासकीय नियमावली 2017च्या PCI ॲक्टचा जो महाराष्ट्राचा कायदा आहे त्याच्याप्रमाणे जर तुम्ही नियमावली वाचली तर 4 वेळा बैल पळवणं सुद्धा दिवसभरातनं 3च वेळा पळवायचा. आणि जे काही नियमावली ती वाचून बघितल्यानंतर लक्षात येईल ही संघटनेचे नियम नाही आहेत. संघटना शासकीय नियमावलीचा अंमलबजावणी व्हावं म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करीत असते. त्याला कारण असं की उद्या जाऊन ह्या नियमांचं उल्लंघन झाल्यामुळं परत शर्यती बंद व्हावं नाहीत म्हणून संघटनेचे प्रयत्न आहेत. कारण फार कष्टाने चालू झालेली आहे शर्यत. बरोबर, म्हणजे डबल पळवायचं का नाही किंवा चिठ्ठी टाकून द्यायचा का नाही डबल पळवणं हे सगळं अंतिम निर्णय तो जी कमिटी असेल किंवा जो आयोजक आहे त्याच्यावर आहे. आयोजक यात्रा कमिटी असेल. बरोबर.